सो हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। कैसा क्या है मुंबई का। सो ये वीडियो होने वाला है हमारे स्लैटर रोडचा राजा, इनकी आखनी किस तरीके से किया जाता है और मंडल ने किस तरीके से इन्होंने प्रेजेंट किया अपनी मूर्ति को। और इस साल का स्पेशल है ईयर है, और खास बात ये भी है कि इस साल मंडल के कार्यकर्ताओं ने इन्होंने मूर्ति बनाई है, तो काफ़ी बनाई है, काफ़ी सुंदर तरीके से बनाई है। और इस वीडियो में मैंने ट्राई किया कि ये मंडल के जो मेन है उनका इंटरव्यू भी लिया, सब कुछ ट्राई किया और एक परफेक्ट तरीके से एक सिनेमेटिक वे में मैं पूरा ये ब्लॉग शूट किया है। और इन शॉर्ट ये डॉक्यूमेंट्री है एक छोटी सी। सो कैसा लगा है कमेंट में ज़रूर बताना और एंड तक वीडियो ज़रूर करना। चैनल पर नए हो तो सब्सक्राइब, लाइक, शेयर, कमेंट ज़रूर करना। मिलते हैं सीधा वहाँ पर। आहे का नाही मित्रांनो आणि नमस्कार म्हणजे आज त्याच्या रोजचा राजा हा मंडळ या मंडळाचे कार्यकर्ता आहे आणि दादा अमृत तर यांनाची आपली गोष्ट विचारूया आणि 2026 मध्ये हे मंडळ आपल्याला नवीन काय बघायला भेटेल यांची आपण पुढची गोष्ट करतो. नमस्कार. नमस्कार. तर दादा कशा जी. तर दादा यंदा आपल्या रोजचा राजा आणि यंदा हे सेंटर रोड 58वा वर्ष आहे आणि थीम म्हणजे काय आम्ही सांगू शकत नाही, कारण काय की सस्पेन्स आहे. आणि भव्य दिव्य मूर्ती बनवली आहे आणि मूर्तिकार आमचाच कार्यकर्ता आहे ज्याला लय आवड आहे. की मूर्ती कितकं वर्षापासून तो लहान लहान मूर्ती बनवत होता आणि त्याचा याला कॉन्फिडन्स आहे की या वर्षी आपला रोडचीच मूर्ती आपण बनवू.
आणि आमचा पूर्ण सहकार मंडळाचा पूर्ण सहकार आहे आणि आम्ही काय इंटरफेअर करत नाही त्याच्या कामामध्ये पण इतकी एकदम चांगली बनवली एकदम सुंदर आणि भव्य दिव्य मूर्ती आहे. तर आता मंडळाचा हे 98 वर्ष आहे. तर एक कॉन्सेप्ट कसं आलं कोणाचं त्याने विचारात आला तो पुष्कळ वर्षापासून सचिन कांगणे आमचा कार्यकर्ता मूर्ती बनवत होता. पुष्कळ लोकांची त्यांनी मूर्ती बनवली होती. तर त्याचाच कॉन्सेप्ट होता की या वर्षी मी मूर्ती बनवणार आणि मंडळाने पूर्ण सहकार त्याला दिला. हात लागा नाही. तर आता बनवताना जेव्हा मी आलो तेव्हा जॉईनिंग आणि ते सगळं मी बोललो तर खूप म्हणजे कष्ट केले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पण खूप हार्डवर्क केले. तर थोडंसं कार्यकर्त्यांबद्दल आपलं ते कार्यकर्ते असे आहे की पूर्ण आता ते लोक इकडे किती कार्यकर्ते इकडनं सोडून गेले ग्रँड रोड वरनं लेटर रोड सोडून गेले तरी सगळे कार्यकर्ता जवळजवळ 1 महिना पुष्कळ मेहनत करतात मंडळासाठी गणपती बाप्पासाठी पुष्कळ मेहनत करतात सगळे नाही तिथे नंतर आता आपला गणपती म्हणजे 2024 यांना ब्लड डोनेशन कॅम्प करतो नंतर भंडारा असतो लहान मुलांचे स्पोर्ट्स असते पुष्कळ कार्यक्रम तर ही पुन्हा गोष्ट होती प्लॅटरवरचा राजा आणि यांना प्लॅटरवरचे राजा खूप सुंदर आणि खूप भव्य दिव्य रूपात येणार आहे. तर सगळ्यांनी नक्की या आणि खूप सुंदर गणपतीच्या गणेश चतुर्थीचा देखील सगळ्यांनी नक्की या दर्शनासाठी. तर बोला गणपती बाप्पा मोरया. सो गाइस अभी फिलहाल मैं अभी मूर्ति के जस्ट सामने हूँ और हमारे साथ है मंडल के कार्यकर्ता तो दादा से बात करेंगे और कैसा लग रहा है इनको फीलिंग वो दादा से हम बात करते हैं. सबसे पहले आप मूर्ति देखो. काफी सुंदर तरीके से बनाई है और अभी हमारे साथ है आदित्य जो मंडल के कार्यकर्ता है. तो आदित्य से बात करेंगे. तर नमस्कार भाऊ, कसा आहेस? एकदम मस्त. तर तुला काय वाटतं म्हणजे यंदा स्लॅटर रोडचा राजा कसा असेल? यंदा तू बघतोच आहे ना आता ते तर बघितलं भाई पण आगमनला पूर्ण लूक बदलल्यावर समजेल आता त्याची तयारी चालू आहे आपली. तर यंदा सचिन दादाने मूर्ती घडवली आहे तर तुला काय वाटतं म्हणजे कसं आहे म्हणजे कॉन्सेप्ट कसं आलं? ॲज अ माझा काका माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे. ओके. आणि नंतर जर मंडळाचा कार्यकर्ता झाला कार्यकर्त्याच्या दृष्टीने बघायला झालं तर त्याच्यासाठी पण प्राऊड मुवमेंट आहे कारण तो लहानपणापासून इकडेच वाढला अच्छा ओके. आणि इकडे त्याचं हे स्वप्न होतं बनवणं. तर आता सध्या तुम्ही ज्वेलरीचं एक काम करता. ओके. हो ज्वेलरी आपलं भव्य आगमन तर 15 ऑगस्टला होऊन गेलं. ओके. तर काय फिलिंग होती, काय मजा होती तिकडे? मजा तर आता सगळे म्हणजे हा लुक जेव्हा मूर्ती बाहेर पडली तर ते बघायसाठी पण जे म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिला आणि जे राजाचे फॅन्स आहेत त्यांनी जे आपल्याला सपोर्ट केला ते खूप बघून मजा आली. आणि जे राजाचा या वर्षीचा लुक आहे ते जेव्हा रस्त्यावर पडली मूर्ती ते बघून तर शॉक झालेलो. ओके. तर यंदा आपलं 98 वर्ष आहे, 2 वर्षानंतर 60वा हिरीक मोसी वर्ष आहे. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग स्टार्ट केली की हो, म्हणजे? त्याची प्रिपरेशन आपली 55 इयर्स पासूनच चालू आहे. ओके. तर आता आपण 2 वर्षावर आहे म्हणजे हे वर्ष तर आता चालू झालं आपण 2 वर्षावर आहे. तर आपण 60th इयरचा पण आपली प्लॅनिंग चालू झाली आहे. आपल्या मंडळाचे पदाधिकारी वगैरे सगळे करतातच आहे. ओके. तर आपल्याला 60th इयरला पण मोठा काहीतरी बघायला भेटेल. ओके. तर आपल्यासोबत अजून एक दादा आहे, तो आता सध्या ज्वेलरीमध्ये बिझी आहे. तर आपण नंतर आपण बोलूया किंवा और फिर किसी दिन बोलेंगे बट अभी फिलहाल काम बहुत बाकी है. सिर्फ 2 दिन ही रह गए और अभी ज्यादा डिस्टर्ब नहीं करनी. तो अभी मैं भी निकल रहा हूँ और आप भी निकले और ऐसे वीडियो देखने के लिए फॉलो लाइक शेयर कमेंट जरूर करना. और काफी आदित्य ने हमको सपोर्ट किया है. तो आदित्य थँक्यू सो मच भाई की म्हणजे एवढा मला चान्स दिला. मी लेट आलो मला माहिती आहे नो पण प्रॉब्लेम. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद भाई. आणि मंडळाचं पण मी समोरून भाई खूप धन्यवाद बोलतो भाई. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तो मिलते ऐसे नए वीडियो में. तब तक के लिए प्रॉपर बाय बाय. आता